प्रभाग क्रमांक 18 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांचा मोठा सहभाग दिसून येत असून भाजपच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त गर्दी होत आहे. विशेषतः लाडक्या बहिणीच्या सभेला प्रभागात झालेली विक्रमी गर्दी ही जनतेच्या विश्वासाची साक्ष देणारी ठरत आहे. भारतीय जनता पार्टीने गेल्या काळात राबवलेल्या विविध विकास कामांच्या जोरावरच ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर केलेल्या कामांमुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. त्या अनुषंगाने जनता व मतदार भाजपच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा देत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सभांना मिळणारी गर्दी, प्रचारातील जोश आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता प्रभाग क्रमांक 18 मधील तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या प्रभागातून अदिती अजित कव्हेकर, ऋषिकेश अशोक राजे आणि सत्यवती संतराम चेवले यांचा विजय नक्की असल्याचे बोलले जात असून भाजपच्या गोटात आत्मविश्वासाचे वातावरण आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि हे प्रत्येक कामामध्ये आपण अनुभवलेलं आहे. इथे एवढ्या माता भगिनी उपस्थित आहेत. विचार करतो तो आमचा नेता आहे. जो आमच्या लाडक्या बहिणींचा विचार करतो तो आमचा नेता आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कोणाला नेतृत्व म्हणून मानावं? फक्त भाषण करायचं की एनआरसी मध्ये आता सगळ्यांना इथून बाहेर काढून टाकणार आहेत आणि त्याच्यावरती मतांची घरकुल मंजूर झाली. आम्ही केली म्हणणार नाही, भारतीय जनता पार्टीनं केली. आम्ही फक्त माध्यम आहोत. आमच्या माध्यमातून फॉर्म भरून घेतले, त्याचं प्रोसेस महानगरपालिकेमध्ये केलं आणि त्याचे पैसे आपल्यापर्यंत पोहोचवावे ह्याच्यासाठी आम्ही भूमिका घेतली. 926 घरं भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आपल्या वार्डामध्ये केली. कुठली जात बघून केली का? कुठला धर्म बघून केला का? फक्त डोक्यावरती छतासाठी मदत झाली पाहिजे, गरिबाच्या डोक्यावरचं छत बांधलं गेलं पाहिजे. या भूमिकेतून भारतीय जनता पार्टीने 926 घरे या प्रभागामध्ये बनवले. प्रत्येक गल्लीमध्ये जावा, पटेल नगर मधल्या प्रत्येक गल्लीमध्ये 10-10 घरी घरं प्रधानमंत्री आवास योजनेतून बनवलेले, घरकुलातून बनवलेले. हा कुठला विचार आहे? ये किस लिए किया है? यही सोचती की सर्वसामान्य कुटुंबातल्या घराला आधार दिला पाहिजे, मदत झाली पाहिजे. आज आपल्या प्रभागातल्या सगळ्या लोकांना राशन मिळतंय. नरेंद्र मोदीजींनी कोविड काळामध्ये मोफत राशन केलं. जात बघून केलं का धर्म बघून केला? कशासाठी केलं? गरीबाच्या पोटाला आधार दिला पाहिजे, एवढीच भूमिका. मैं वही कह रहा हूं कि यहाँ पे आकर भाषण ठोकना आसान है, लेकिन आपके घर तक पहुंचना बहुत मुश्किल है. आपल्या पोटापर्यंत पोहोचणं फार अवघड आहे. ते काम भारतीय जनता पार्टीनं केलंय. आज इतक्या मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणी आहेत. साहेब म्हणाले की किती लाडक्या बहिणी आहेत तुम्ही सांगा बरं. कोण लाडक्या बहिणी आहेत? जरा हात वर केला. सगळेच हात वरती आहेत. हे कोणासाठी चालू आहे? मी पहिला ऐकत होतो लहानपणी की आमच्या इंदिरा गांधींनी निराधाराची पगार चालू केली म्हणून निराधारांची पगार चालू असणाऱ्या म्हाताऱ्या बायांनी, म्हाताऱ्या माणसांनी 40-40 वर्ष, 30-30 वर्ष काँग्रेसच्या बटनासमोर त्या ठिकाणी मतदान केलं. त्यांना कोणी येऊन म्हणायचं की ह्या वेळेस तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान केलं पाहिजे, पण त्या सगळ्या लोकांनी त्याची जाणीव ठेवून ते सतत म्हणत गेले की कोणी सांगितलं तर आम्ही भारतीय जनता पार्टी किंवा दुसऱ्या पक्षाला मतदान करणार नाही, कारण आदरणीय इंदिरा गांधींनी आमची पगार चालू केली. आता लाडक्या बहिणींची पगार कोण चालू केली? लाडक्या बहिणींना आधार कोणी दिला? लाडक्या बहिणींना आधार उपकार केला नाहीये, हा महिलांचा सन्मान केलाय. मी बाजीचं उदाहरण सतत देतो समोर पटेल साहेब. मी बाजींना बोलत होतो की असं लाडक्या बहिणींसाठी भारतीय जनता पार्टीनं हे केलं ते केलं. मला बाजी म्हणाल्या की अजित भैया, भारतीय जनता पार्टीनं 1500 रुपये देऊन काही उपकार केले नहीं, पण हमारा सम्मान बढ़ा है. मुझे जब भी मेरे फोन का रिचार्ज करना होता है मैं 1500 रुपए की सोचती हूँ. मला जेव्हा पण गटाचे पैसे भरायचे असतात मी त्या 1500 रुपयाचा विचार करते, असं बाजी म्हणत होत्या. हा कोणी विचार केला हो? काँग्रेस पक्षाने विचार केला का?
काँग्रेस पक्षाचे नेते इथं भरून भाषण ठोकू शकतात, काय सांगू शकतात तुम्हाला? 1,500 रुपये 70,000 लाडक्या बहिणींना कोणी दिले असतील तर ते भारतीय जनता पार्टीनं दिले. इथं येऊन एनआरसी वरती भाषण ठोकतात. आपको बताया जाता है, उकसाया जाता है, बहलाया जाता है, ये कहकर की एनआरसी आता भारतीय जनता पार्टी आणणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना बाहेर काढणार आहे. किती वर्षापासून हे तुम्हाला सांगताय? 11 साल से नरेंद्र मोदी जी इस देश के पंतप्रधान है. 10 साल से देवेंद्र फडणवीस इस राज्य के मुख्यमंत्री है. काय झालं हो पटेल नगर मध्ये? असं काय अडचण निर्माण झाली? इथं गोंधळ झाला होता. इथं या दुर्गादेवी चौकामध्ये इथं भगवान साहेब उपस्थित आहेत. आपल्याला कितीतरी घटना माहिती असतील की तेव्हा गोंधळ झाल्यानंतर दंगल होईल का काय अशी परिस्थिती होती. जफर पटेल साहेबांकडे सगळेजण आले, माझ्याकडे सगळेजण आले. आम्ही त्यांना एकत्रित बसवलं आणि म्हटलं की बाबा तुम्हाला जर असं दंगली करायची असतील, गोंधळ करायचा असेल तर अजिबात पुढच्या वेळेस आमच्याकडे यायचं नाही. दोघांमध्ये ते भांडण मिटून परत पाठवलं. अजून एकदा आठवतंय की सुरुवातीला जफर पटेल साहेबांच्या घरावरती एकाने दगडफेक केली होती. दहशतीचं वातावरण इथं केलं होतं. लगेच कवेकर साहेबांकडे लोक आले. आपण पोलीस स्टेशनला सांगितलं, त्यांना दम दिला. त्याच्यानंतर पटेल नगर मध्ये एक सुद्धा घटना झाली नाही. एक सुद्धा घटना झाली नाही. ही भूमिका आमची आहे की सगळेजण सुरक्षित राहायला पाहिजे. यहाँ पे हम कोई महाराजा राजा नहीं है जो आपको प्रजा की तरह समझते. हम समझते कि हम सब एक है. कोणी जर आपल्याकडे आलं तर आपल्याला सन्मान दिला पाहिजे. त्याला आपली एकोपाची भावना निर्माण झाली पाहिजे. इसलिए हमने क्या नहीं किया, हमने सब कोशिश की की सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना आपण एकत्रित घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. ईदचा सण असेल तर आपण शिरकुर्मा वाटप केला. आपण कुठल्या दुसऱ्या सणाला असेल तर तेव्हा आपण त्या ठिकाणी जल्लोषाने साजरं केली. गंजगोलाईमध्ये दरवर्षी ईदच्या वेळेस आम्ही स्टेज मारत होतो आणि तिथं जे जुलूस येत होता त्याचं स्वागत करत होतो. त्याच्यासोबतच आम्ही राम जन्मभूमीचा प्रश्न असेल तर तिथं चौकामध्ये जल्लोष केला. कुठल्या जयंती असतील तर जल्लोष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भव्य आम्ही प्रत्येक वर्षी साजरा केली. आमची भूमिका ही होती की सगळ्यांना एकत्रित घ्यायचंय, सगळ्यांना समानतेची भूमिका घ्यायची आहे. नरेंद्र मोदीजी जे सांगतायत की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, या भावनेनं आम्ही इथं काम करण्याचा प्रयत्न केला. एक माणसानं सांगावं पटेल नगर मध्ये की अजित पाटलांनी त्याला त्रास दिलाय. एक माणसानं पटेल नगर मध्ये सांगावं की आम्ही 1-2 पैसे कोणाचे घेतले. हमने हर वक्त देने का काम किया है. मदतीची भूमिका ठेवलेली आहे. आमच्या दारापर्यंत एखादा माणूस आला, आम्हाला जर कोणी मदतीसाठी आला त्याला सतत 10 रुपये नाही पण 1 रुपयाची तरी मदत होईल ह्या भावनेनेच आम्ही काम केलेलं आहे. आज प्रभागामध्ये वेगळे वेगळे काँग्रेसचे कार्यकर्ते येत आहेत आणि दमदाटी करतायत, धमकावतायत, दहशतीचं वातावरण निर्माण करतायत आणि दहशतीचं वातावरण निर्माण करून इथलं भांडवल करून सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून मी तमाम लाडक्या बहिणींना विनंती करू इच्छितो की आता तरी जागे व्हा. मी सर्व माता भगिनींना विनंती करतो की आता तरी जागे व्हा. किती 11 वर्ष झाले की कौम खतरे में, कौम खतरे में, कौम खतरे में नहीं है. कौन खतरे में? काँग्रेस पार्टी खतरे में. म्हणून असली भाषणं आता आपल्याला इथं ऐकायला मिळत आहेत. खतरे में कोई नहीं है, खतरे में काँग्रेस पार्टी है. म्हणून इथं उपस्थित सर्वांना सांगू इच्छितो की आपली भूमिका स्पष्ट आहे. आम्ही इथं ईदचा सण साजरा केला, शिरकुर्मा वाटप केला. हर साल हमने इफ्तार पार्टी बनाई है, हर साल इफ्तार पार्टी बनाई है. क्यों बनाई? काय आपला उद्देश होता? एवढाच उद्देश होता की बाबा आपल्याला सगळ्यांना एकत्रित घ्यायचंय, सगळ्यांना सोबत घ्यायचंय. म्हणून आता कुठल्याच धूळपेकेला आपण बळी पडू नका ही विनंती तो उपस्थित सर्वांना करतो. या ठिकाणी आता राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब यहाँ पर आ रहे. आता जेव्हा भोसले साहेब इथं स्टेजवर येतील तेव्हा पटेल नगरचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपण त्यांना दिला पाहिजे. और मैं जब कहूंगा कि काय म्हणते लातूर, आपको क्या कहना है? ये आगे वाले नहीं, सब पीछे तक आना चाहिए. अब ये पटेल नगर की हवा नहीं है, पटेल नगर की हवा पूरे लातूर में चलती है और लातूर की हवा पूरे देश में चलती है. इसलिए मैं जब कहूंगा कि काय म्हणते लातूर, काय म्हणायचंय?
ही आवाज तर आपल्या बसवेश्वर चौकात भी गेला नाही. मैं देखो जब तक ऐसी आवाज नहीं आएगी, जो आवाज गोलाई तक नहीं पूरे बंबई तक नहीं जाएंगी, तब तक मी इथून काय हटणार नाही. सगळ्यांनी, सगळ्या लाडक्या बहिणींनी हात वरती करायचे जाणं. आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेबांचं स्वागत त्या घोषणेनं करायचंय. त्यांनी स्टेजवर येतील, मी म्हणणार काय म्हणते लातूर, तुम्ही त्यांना जोरदार प्रतिसाद देता. थांबा थांबा थांबा, मला म्हणू द्या. ते आता स्टेजवर आल्यावर मी म्हणणार आहे, जोरदार प्रतिसाद आपण द्यायचा आहे. सुस्वागतम सुस्वागतम. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेबांचं या ठिकाणी पटेल नगर वासियांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. इथं माजी खासदार आदरणीय सुनीलजी गायकवाड सुद्धा उपस्थित आहेत. आता आपण अब मैंने जो बात कही है वो अभी करना है. आपल्याला आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेबांचं जोरदार असं स्वागत करायचं. इथं सर्वांनी, इथं सुद्धा तुम्हाला मुभा नाहीये, आपल्याला जोरदार स्वागत करायचंय. इथं सगळ्यांनी हात वर करून आपल्याला छत्रपतींचं स्वागत करायचंय. मी म्हणणार आहे काय म्हणते लातूर, तुम्ही आत्ताच काय म्हणू नका, मी म्हटल्यावर म्हणा. अब मैं कहता हूं, काय म्हणतंय लातूर. अरे नहीं भाई, ये आवाज कहां तक जानी चाहिए, मुंबई पर्यंत गेली पाहिजे. असा जोरदार आवाज काढायचा आहे. लाडक्या बहिणींचे हफ्ते पडलेत का, आता तो आवाज मुंबई पर्यंत गेला पाहिजे. आता परत मी म्हणतो, हात सगळ्यांनी वर करायचे. काय म्हणतोय लातूर, काय म्हणतोय लातूर. जरा अजितराव असं म्हणू नका, असं म्हणायचं. काय म्हणतोय लातूर. हे आलं बरोबर. आता जरा बदलतो, परत शेवटचा एकदा. काय म्हणतोय लातूर, काय म्हणतोय लातूर. मी आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. मी आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेबांचं स्वागत. जफर पटेल साहेबांना विनंती करतो की आपण छत्रपतींचं त्या ठिकाणी स्वागत करायचंय.